मागच्या 20-21 दिवसापासून दिल्लीमध्ये मोठं आंदोलन चालू आहे आणि त्याच्यामध्ये आज सोनम सर जे आहेत त्यांची तब्येत खूपच खराब असल्यामुळे त्यांना दवाखान्यामध्ये दिल्ली सरकार घेऊन गेलं. तर हा एक वेगळा विषय. त्याच्यामध्ये हा आंदोलन चालू असताना कितीतरी वेळा आपलं मन प्रत्येकाचं परिवर्तन झालं असेल की या आंदोलनाला सपोर्ट करायचा का नाही करायचा. त्याच्या मागची 2-3 कारणं आहेत. विषय खूप बरोबर होता की पेपर फुटला, त्याच्यामध्ये खूप मुलांचं वर्ष वाया गेलं, खूप मुलांनी जीवाचं त्यांचं बरं वाईट केलं. तर खूपच महत्त्वाचा आणि विषय होता याच्यामध्ये जे आंदोलन चालू केलं होतं. पण नंतर ना तो जो अभिजित दिपके आले, आंदोलन सुरू केलं, काही चांगली लोक त्याच्यामध्ये आली, पण त्या आंदोलनामध्ये काही अशी लोक पण आली ज्या लोकांनी विषय साईडलाच ठेवून, म्हणजे यांचं प्रभू रामावरनं यांचे वाक्य, सीता मातेवरनं यांचं वाक्य, मोदी साहेबांना चा राजीनामा मागा, काश्मीर देशाचा अंग नाहीये आणि एकच धर्म, म्हणजे असे ह्या आंदोलनामध्ये विषय घेतले यांनी की त्याच्यामध्ये आपल्यासारखी लोक ज्यांना सोनम सर, बघा सोनम सरांबद्दल पण 2 प्रकारचे गोष्टी आपल्याला व्हिडिओमध्ये रील्समध्ये कळतात आहे. परंतु आपण ॲज अ रिस्पेक्टफुल की जो माणूस 20-21 दिवसापासून उपाशी आहे त्याच्याकरता आपला सपोर्टच आहे. आणि विषय तर खूपच खरंच महत्त्वाचा विषय होता, शिक्षण हा विषय महत्त्वाचाच आहे. मग परंतु ह्या काही लोक त्या स्टेजवरती आले आणि त्या आंदोलनाची पूर्ण वाट लावून टाकली यांनी. आपण पण ह्या आंदोलनापासून लांब राहिलो किंवा आपण ह्याच्यावरती काहीच कमेंट नाही करायची ठरवली. मग मला जे सोनम सरांसारखे लोक आहे समाजामध्ये त्यांना हेच सांगायचे की तुम्ही कुठल्या लोकांना सपोर्ट करताय हेही महत्त्वाचं आहे. आज तो माणूस 20-21 दिवसापासून उपाशी आहे. तो माणूस स्वतः म्हणतोय की मी उपाशी आहे आणि माझ्यासमोर तुम्ही खाताय. म्हणजे म्हणजे आपण कुठल्या लोकांबरोबर उभे आहेत हेही बघणं गरजेचं आहे. सोनम सरांबद्दल खूप सारा आदर आहे. आज त्यांनी खूप चांगला विषय धरून आंदोलन चालू केलं. तर आज महाराष्ट्रामध्ये पण आंदोलन झाले, सक्सेसफुल झाले. सगळ्यात मोठं जंतर मंतरचं नाव लोकांना तेव्हा कळलं जेव्हा अण्णा हजारेंनी आंदोलन केलं होतं. त्यांचं पण सक्सेसफुल झालं. कारण का जो विषय घेतला होता त्याच विषयाला धरून आंदोलन झाले. त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी नाही आल्या. ह्या आंदोलनाचा वाटोळ हेचमुळे झालं की यांनी हे आंदोलन सुरू केलं वेगळ्या कारणामुळं आणि ह्यांनी ते कारण सोडून बाकी सगळ्या गोष्टी याच्यामध्ये घेतल्या. त्याच्यामुळं ह्या आंदोलनामध्ये लोक जुडली गेली नाही. आणि त्याच्यामुळं जी काही युवा पिढी होती, जे काय आपण जेनजीज म्हणतो, त्यांनी पण ह्या आंदोलनांना स्वतःला ह्याच्यापासून त्यांनी मागं ओढून घेतलं. तर त्या अभिजित दिपकेच्या नादी लागणं जे सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे. म्हणजे जो माणूस आंदोलनाला बसतोय, घरी जाऊन झोपतो, मित्राच्या घरी जाऊन आंघोळ करतो, मित्राच्या घरी जाऊन जेवण करतो, अरे काय तुझं आंदोलन? असं असतं का आंदोलन?